श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला, दुसरा आणि तिसरा। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यविमलमच्छलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशा नामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करोणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मेली। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचीच नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती। व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास त्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली। श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गुढहा
इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गूढः श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे। अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवसी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी बनांतुने प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथोनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो एओनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग एओनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथोनी झाले तैपासोनी या नगरांत आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासूनी 12 वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कंबरेवरी ठेवणे कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु। अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दादिती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य व्रत अल्पमतिके विवरणू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरुनी टोळांसी मागे परतनी भाग पडे टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले ओठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासोनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी
दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे जोडपाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला व्रतांत ही आपुल्या नगरांत यती विख्यात पातरे वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून बाणे निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची ऊन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले बंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय कोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभ भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय गुण श्री स्वामी समर्थ महाराज की जय।